नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आता आपण उत्तराखंड मधील जे रोटकी गाव आहे, रोटकी, इथं आपण आलेलो आहे. दरबारी स्टील नावाची जी कंपनी आहे, दरबारी एंटरप्राइजेस. इथं आपण प्लास्टिक मोल्डिंग वगैरे जे आहे ती कंपनी, मी तुम्हाला कंपनीची माहिती वगैरे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामध्ये कसं आहे, पूर्ण औषध गोळ्यावरचे जे पॅकेट असतात त्याचे, परत कुलिंग टॉवर वगैरे त्याला यूज होणारे जे फिल्स असतात, याची माहिती मी तुम्हाला या कंपनीच्या आतमध्ये गेल्यानंतर सांगणार आहे. याचे पूर्ण मशीन्स वगैरे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, मग बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही समोरचे बघताय ते कुलिंग टॉवर मध्ये यूज होणारे जे फिल्स आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. हे तर असे बनवून साईडला ठेवलेले आहेत. आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर ही कंपनी जी आहे ती आपल्याला बघायला भेटते. त्या फिल्स बनवण्याची जी डाय आहे ती इथं समोर आहे. एसएसचं जे आहे ते मटेरियल आहे. आणि जे प्लास्टिक मोल्डिंग करून झाल्यानंतर, वितळून झाल्यानंतर ते त्याच्यावर ठेवतात आणि मग ते त्याच्यातून तशी फिल्स तयार होते मित्रांनो. तर तुम्ही बघू शकताय. पुढच्या साईडला जर बघितलं तर इकडच्या साईडला कंपनीमध्ये जी मशीन जी आहेत ती कोणत्या मशीन वापरल्या जातात फिल्स तयार करण्यासाठी हे पूर्ण इथं दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, हे ज्या फिल्स ज्या आहेत त्या कुलिंग टॉवरमध्ये वापरल्या जातात. तर कुलिंग टॉवर जो आहे तो गरम पाणी जे आहे ते थंड करण्यासाठी कुलिंग टॉवर वापरला जातो. जनरली कुलिंग टॉवर जो आहे तो शुगर प्लॅन्टमध्ये आणि पॉवर प्लॅन्टमध्ये मोठ्या प्रमाणात यूज होतात. आणि त्यासाठीच लागणाऱ्या ज्या फिल्स आहेत त्या इथं बनल्या जातात मित्रांनो. तर हे अशा प्रकारे एक छोटीशी कंपनीच आहे फिल्स बनवण्याची. मित्रांनो, फिल्स बनवण्याची जी कंपनी आहे त्याच्या शेजारीच इथंच यांचं एक दुसरं एक युनिट आहे. तर या युनिटमध्ये जे आहे ते औषध आणि ज्या गोळ्या असतात, मेडिसिनच्या ज्या गोळ्या असतात त्याच्यावरची जी पॅकेट जी आहेत ती बनवण्याचं, म्हणजे त्याच्यावरचं जो पेपर आहे तो बनवण्याचं इथं काम चालू आहे मित्रांनो. तर समोर बघू शकताय कंपनीमध्ये ते काम चालू आहे. आणि कंपनीसुद्धा ही जी आहे आत्ता चालू पोझिशनमध्ये आहे मित्रांनो. तर हा जो पेपर आहे तो पेपर बनवण्याचं काम इथं चालू आहे. तर हा जो पेपर आहे मित्रांनो तो वेगवेगळ्या कंपनीचे ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतो. तर वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळी ऑर्डर असेल त्याप्रमाणे पेपरची जी साईज आहे किंवा थिकनेस आणि जाडी वगैरे जी आहे ती आपल्याला बघायला भेटते. तर कंपनीमध्ये जे मशीन आहेत ते इथून ऑपरेट होतात पूर्ण. इथं त्याचं पूर्ण कंट्रोल सर्किट आहे. आणि मशीनचं जे रोलर वगैरे जे आहेत ते इथं तुम्ही समोरच्या साईडला बघू शकताय. तर वरच्या साईडला पण तुम्हाला मी रॉ मटेरियल वगैरे कुठून फिलिंग करतात हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर पुढच्या साईडला जर बघितलं तर हे सगळे हायड्रोलिक रोलर्स वगैरे आहेत. ह्या ज्या लाईनी ज्या आहेत ते पूर्ण हायड्रोलिक ऑइलच्या लाईनी आहेत. आणि हायड्रोलिकचा जो आहे तो वापर करूनच ही जे पेपर जो आहे तो बनवला जातो मित्रांनो. तर इथं जे बघताय तुम्ही छोटंसं तुम्हाला इथं समोरच दिसत असेल तर प्लॅस्टिक जे आहे ते मोल्डिंग करून मशीनमध्ये फिलिंग केलेलं जाते. तर हे आपण आता मशीनच्या वरच्या साईडला आलेलो आहे. तर मशीनच्या वरच्या साईडला आल्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला अशा टाक्या वगैरे बघायला भेटतात. या टाक्यामध्ये मित्रांनो म्हणजे वेगवेगळे जे रॉ मटेरियल आहे ते योग्य प्रमाणात मिश्रण करून यामध्ये टाकले जाते. माणसाच्या साह्याने किंवा मशीनच्या साह्याने इथं वेगवेगळ्या प्रकारचं जे रॉ मटेरियल आहे यामध्ये टाकलं जातं. आणि याला योग्य तेवढं टेम्परेचर देऊन झाल्यानंतर जे प्लॅस्टिकचं जे आहे ते एकदम मोल्डिंग एकदम असं घट्ट असा पदार्थ तयार होऊन पुढं आपल्या त्या मशीनमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर हे अशा प्रकारे रॉ मटेरियलचे जे आहेत ते इथं कॅन वगैरे जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. वेगवेगळे केमिकल्स जे आहेत ते हे पेपर तयार करण्यासाठी इथं वापरण्यात येतं मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे प्लास्टिक मोल्डिंगची वगैरे जी कंपनी आहे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.